पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामधील कुर्रम भागामध्ये दहशतवादी हल्ला झालेला आहे। प्रवासी बसवरती अंधाधुंद गोळीबार करण्यात आलेला आहे। तब्बल 50 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे। 20हून अधिक जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। पाकिस्तानमध्ये घडलेली ही घटना आहे। एका प्रवासी बसवरती अंधाधुंद गोळीबार करण्यात आला आणि त्यामध्ये तब्बल 50 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 20हून अधिक जण यामध्ये जखमी असल्याची माहिती पुढे येते आहे। पाकिस्तानमध्ये हा हल्ला करण्यात आलेला आहे। एका प्रवासी बसवरती हा हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला। प्रतिनिधी किरण डोईफोडे आपल्याला या घटनेविषयी अधिक सांगतात। किरण, आपण जर पाहिलं तर पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा मध्ये हा दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे। कुर्लम भागात हा हल्ला केला आहे। प्रवाशांची गाडी घेऊन जात असताना हा अंधाधुंद गोळीबार करण्यात आला आहे। हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण हे जखमी झाले आहेत। यामध्ये मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। ही प्रवाशांची गाडी ही पराचीहून पेशावरकडे जात असताना हा गोळीबार करण्यात आला आहे आणि ते जखमी आहे, त्यांना मंडोरी रुग्णालयात त्यांचा उपचार सुरू आहे। त्या वाहनामध्ये बहुतेक प्रवासी हे शिया मुस्लिम असल्याचं सांगण्यात येत आहे। गेल्या काही महिन्यात या भागात बहुसंख्य सुन्नी आणि अल्पसंख्य शिया मुस्लिममध्ये वाद असल्याच्या पार्श्वभूमीवर हा गोळीबार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। गुरु, धन्यवाद किरण या माहितीसाठी।